करेंगे 13 रन। तो चलिए यहाँ पर चलिए मैच 1 रन लेकर कर लीजिए। यहाँ पर थोड़ा मैच भी बहुत समय रुका, निश्चित रूप से 1 रन थोड़ा यहाँ पर कर लीजिए, क्योंकि इतना समय मैच रुका, रिप्ले भी अभी मुश्किल निश्चित रूप से हो जाएगा। तो चलिए 12 रन यहाँ पर आएगा। देखिए बढ़िया क्रिकेट यहाँ पर दीपक दादा प्रतिष्ठान मात्र यहाँ पर सीडन टीम का तारीफ करना चाहेंगे, और उसके साथ ठाकुरपड़ा टीम है। बढ़िया ये कवर ड्राइव यहाँ पर, लेकिन 1 रन आता हुआ यहाँ पर। 3 ओवर का मैच है, इस चीज के ऊपर गौर रखना होगा। और जहां पर देखिए यहाँ से टोटल की बात करेंगे, टोटल देखिए 13 रन बन चुका है। और मैंडेटरी पावर प्ले देखिए यहाँ पर आखिरी गेंद यहाँ पर ओवर की, और स्ट्राइक पर बल्लेबाज है महेश है। देखिए अभी तक यहाँ पर 11 रन बनाकर बल्लेबाजी कर रहे हैं, और इस बार हवाई फायर फील्डर है, लेकिन बन गए दर्शक बहुत फील्डर से दूर 6 रन। तो चलिए यहां से बात करेंगे 19 रन। तो चलिए टोटल की बात करेंगे, टोटल देखिए 19 रन, और पहला ओवर का देखिए खेल समाप्त होने के साथ साथ, और गेंदबाजी के लिए देखिए बात करेंगे यहाँ पर सेकंड ओवर गेंदबाजी लेकर आएंगे रुशाल मात्रे, बेस्ट गेंदबाज के अवार्ड 13 विकेट लेते कुल इस टूर्नामेंट में। देखिए बात करेंगे खाड़ी चषक देखिए जीत कर आए हैं, और ताज है सर पर, लेकिन देखते हैं आज सेकेंड ओवर। हा ये देखिए यहाँ पर ताकत नहीं, बिल्कुल नजाकत, जानते थे कि गेंदबाज क्या करना चाहेगा। शॉर्ट लेग को विट किया, गेंद फाइन लेग से मारा के बार 4 रन। देखिए बिग ट्रॉफी आप कह सकते हो, पहला दूसरा तीसरा चौथा पांचवा और छठा ट्रॉफी देखिए यहाँ पर। और यहाँ पर बात करेंगे, ये देखिए हीरो HP 100 आप देख सकते हो, मैन ऑफ द सीरीज है। कौन खिलाड़ी पहुंचेगा यहाँ तक। टोटल की बात करेंगे, टोटल देखिए 23 रन बनाए। देखिए बढ़िया बल्लेबाजी यहाँ पर नीलेश, पहला विकेट गिरा था, लेकिन उसके बाद देखिए यहाँ पर एक बढ़िया साझेदारी बनता हुआ रोशल फिर से एक बार तैयार। समझ बुझ की क्रिकेट यहाँ पर, सेंसिबल क्रिकेट यहाँ पर। 1 रन आएगा आसने के लिए, दूसरे के लिए क्या जाना चाहेंगे, बिल्कुल नहीं। यहाँ पर महेश को स्ट्राइक पर रखना चाहिए। यहाँ पर ठाकुरपड़ा टीम देखिए यहाँ पर टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी मिला है, और सचिन रमेश तेंदुलकर स्टैंड देखिए यहाँ पर दर्शक वहां पर भी, लेकिन रोहित शर्मा स्टैंड आप देख सकते हो, अजिंक्य रहाणे स्टैंड, और सभी स्टैंड पर देखिए दर्शक है। और इस बार देखिए बढ़िया देखिए यहाँ पर फ्लाइट हिट्स, यानी झलक 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 दिखला जा 6 रन। देख सकते हो राहुल जी मात्रे लीजिए, और सुमित जी पवार लीजिए, ऋषि जी लीजिए, दीपेश जी, अभिषेक, बढ़िया देखिए पूरा टीम है।
इस बार गेंद को खेला, फील्डर है, बाउंस लिया, गेंद को रोका, लेकिन तब तक दोनों बल्लेबाज अपनी जगह पर सुरक्षित। एक रन आता हुआ और इस सिंगल की मदद से कुल स्कोर देखिए जाकर पहुंच गया पर 31 रन। बढ़िया मैच देखिए, लेकिन कहते हैं ना, अगर समंदर से आपको दिल लगाना है तो फिर छोटी छोटी नदियों से टकराना होगा। अगर एक बड़ा टोटल रखना चाहते हो तो फिर हर ओवर में जोखिम लेना होगा। रोशाल देखिए अभी तक सफल नहीं साबित हुए हैं, रन खर्च किए हैं। ये क्या देखे, कितनी खड़े खड़े यहाँ पर, ये तो दिलशान से भी शान बन गए भाई, 4 रन। बढ़िया देखिए, बड़ी आसानी के साथ खेल दिया यहाँ पर। शॉर्ट लेग को लगातार बीट कर रहे हैं देखिए, चौका पर। नीलेश की बात करेंगे, देखिए अभी तक ताकत नहीं, बहुत बढ़िया दिमाग का इस्तेमाल किया है। और यहाँ देखिए आवाज आया, यहाँ तक पहुंचा आवाज, देखिए मधुर आवाज है, और नीलेश का विकेट गिरता हुआ। महेंद्र दादा मात्रे देखिए, दीपक दादा प्रतिष्ठान से सीडन टीम मैदान पर खेल रहे हैं, उसके ओनर देखिए पैकर सर, उनका सम्मान किया जा रहा है। नीलेश दादा खड़ू देखिए, बात करेंगे कि सरपंच देखिए यहाँ पर रह चुके हैं निश्चित रूप से, खास करके यूरोप की बात करेंगे, और समाज के साथ साथ देखिए आज टेनिस क्रिकेट में भी उन्हें वही रिस्पेक्ट, वही प्यार दिया जाता है। ग्राम पंचायत सदस्य देखिए, बात करेंगे अरुण सुरेशी साहब कांबा, देखिए उनका भी यहाँ पर सम्मान किया जाएगा। बढ़िया देखिए यहाँ पर से अपनी पंचायत में बहुत बढ़िया सेवा करने के साथ साथ देखिए आज टेनिस क्रिकेट में बहुत बढ़िया ऊंचा दर्जा, साल फूलों की गुलदस्ता सम्मान चिन्ह के साथ यहाँ पर देखिए हर मेहमानों का किया जा रहा है सम्मान। लाइव टेलीकास्ट देखिए टेन क्रिकेट लाइव के माध्यम से हम देख सकते हैं। और बढ़िया देखिए यहाँ पर टोटल की बात करेंगे, टोटल देखिए 35 रन, 2 ओवर का खेल समाप्त हुआ है। अंतिम ओवर और आखिरी ओवर एडवोकेट बात करेंगे अभिलाष सुरेशी साहब, देखिए उनका भी सम्मान किया जा रहा है। कांबा गांव के देखिए यहाँ पर से बहुत बढ़िया कांबा क्रिकेट भी हम देखते हैं, बहुत बढ़िया देखिए यहाँ पर। और इस तरह के देखिए अगर हंसते रहे तो फिर समाज के साथ साथ टेनिस क्रिकेट बहुत जाएगा दूर। भरत देखिए यहाँ पर, और ये चलिए इस बार फील्डर थे, वारे वाह, कोई दैया मार डाला रे, 6 रन। देखिए यहाँ पर छक्का लगा रहे हैं, और फुल लेन का गेंद हर गेंदबाज के लिए मुश्किल बना देता है। टोटल देखिए जाकर पहुंच गया 41 रन। देखिए आउटफील्ड बहुत बढ़िया है यहाँ पर, और फैजान ने देखिए क्या बल्लेबाजी की थी पिछले मैच का, आप अंदाजा लगा सकते हो। आज बल्लेबाजी के लिए अनुकूल है विकेट्स यहाँ से। स्लोर गेंद पहचान लिए बहुत जल्दी, लेकिन सीधा फील्डर के हाथों पर महेश का विकेट। देखिए यहाँ पर 30 रनों के पर ये तूफान थमता हुआ। अनिल से डलवी साहब देखिए बात करेंगे, निबोली हम जिक्र कर रहे थे कुछ समय पहले, यहाँ पर बहुत बड़ी हस्ती देखिए यहाँ पर तशरीफ रखते हुए। और देखिए साहिब का आने से इस मंच पर देखिए एक बहुत बढ़िया से यहाँ पर महक आता हुआ। और कहती ना, जिनके आने में हम घर सजाए बैठे थे, और वो तशरीफ रखते हुए नितिन कालन सर भी देखिए यहाँ पर तशरीफ रखते हुए। लंबा ब्रेक मिला दोपहर का खाना। सेकेंड इनिंग्स में नितिन कालन सर जुड़ेंगे, और उसके बाद ऑन फायर दशरथ पाटिल सर। अनिल सेठ दलबी साहब देखिए प्रदर्शित रखने के साथ साथ कहते ना, जिनके लिए हम घर सजाए बैठे थे और उनके आने के इंतजार में।
और उनके साथ साथ बात करेंगे देखिए बबन जी कौर साहब देखिए, अनंता कौर साहब देखिए तशरीफ रखते हुए, और अनिल सेठ दलवी साहब देखिए बिल्कुल से इन मान्यवर का बहुत बहुत स्वागत है। और जो परंपरा रीति रिवाज देखिए यहाँ पर से गाँव देवी क्रिकेट संघ और अब आयोजित है माजी श्री शरद चंद्र जी पावर साहिब चषक 2021 में बहुत बहुत स्वागत है। चलेंगे मुकाबला की तरफ। क्रॉस द लाइन देखिए, गेंद आने से पहले बल्ला फरार, जैसे कहते ना दूल्हा मंडप पर पहुंचने से पहले दुल्हन फरार। तो चलिए बात करेंगे भीर तनाजी दापड़े और वडगर। अगला मैच देखिए, दोनों टीम के कप्तान आपको तैयार रहना होगा टॉस बॉक्स पर आकर जैसे इनिंग का समाप्त होगा। और इसी बीच देखिए और एक उम्दा यहाँ पर 6 रन आसमानी तूफानी सुल्तानी छक्का। तो थोड़ा सा माफी चाहेंगे दर्शक, हम मुकाबले तक पहुंच नहीं पाए। देखिए जो घर पे मेहमान आते हैं ना, उन्हें एक भगवान का दर्जा दिया जा रहा है, तो जब मेहमान आते हैं उनके ऊपर भी नजरें रखना बहुत जरूरी है। टीम का टोटल बात करेंगे तो यहाँ से देखिए 49 रन है, एक बड़ा टारगेट सेट कर रहे हैं यहाँ पर कहीं ना कहीं। 3 ओवर का मैच है, लेकिन कोई भी टारगेट को सुरक्षित नहीं कहा जाएगा, क्योंकि ये टेनिस क्रिकेट में हमने देखे हैं। अंतर्राष्ट्रीय में देखिए 434 रन जब ऑस्ट्रेलिया टीम ने बनाया था ना, उसने सपना में भी नहीं सोचा था कि साउथ अफ्रीका टीम बना पाएगा। जब दूसरे दिन कुछ लोगों ने अखबार पढ़ने के साथ साथ उन्हें लगा कि अखबार में गलत न्यूज छापा गया है, क्या 438 रन कोई टीम बना सकता है। लेकिन जब उस मैच का पूरा हिस्ट्री इतिहास देखा गया, तब हर किसी ने सोच लिया। 49 रन बनाए, 49 रन। हर्षल गिब्स का इनिंग को देखिए अभी भी याद किया जाता है, इसलिए उनके सामने खुद रिकी पॉन्टिंग ने सर झुकाए थे। तो सोचिए जब अंतरराष्ट्रीय में ऐसा होता है, तो टेनिस क्रिकेट में भी आपने देखा होगा कई सारा ऐसा सौवा साझेदारी भी टूटता हुआ और सौवा साझेदारी भी मिटता हुआ। और देखिए खाटी चषक जीतकर जो टीम यहाँ पर आया है, सिल्वर ट्रॉफी देखिए बात करेंगे, और उसके साथ बेस्ट गेंदबाज के अवार्ड से रुसल नवाजा गए थे। और क्या जश्न, क्या माहौल था जब वेस्ट इंडीज टीम ने T20 वर्ल्ड कप लिया था ना, जो माहौल था सीडन टीम का वही माहौल था वहां पर। दर्शकों का खूब डांस किए थे, जमकर जश्न मनाए थे। और आज थोड़ा सा देखिए टीम मुश्किल में है, इसलिए है कि यहाँ पर महेश का जो इनिंग 30 रनों का रहा, 50 रन बनाए, जीत के लिए 51 रनों की जरूरत है। और ये टीम हारी हुई बाजी को बदलना चाहते हैं। वीर तनाजी दापोड़ी टीम के कप्तान से और उसके साथ साथ वडगढ़ टीम के कप्तान से गुजारिश करना चाहेंगे। चलिए वडगढ़ टीम के कप्तान यहाँ पर आ चुके हैं, शायद उनका मुकाबला भी टूर्नामेंट अगला महीना, क्योंकि सूरज जी केनी ने मुझे खास करके उस टूर्नामेंट के लिए, उनके दोस्त मित्र हैं वडगढ़ की बात करेंगे, 2 दिन की फरमाइश किए हैं। और दापोड़ी टीम भीर तनाजी दापोड़ी टीम काफी समय से यहाँ पर उपस्थित है, लेकिन टॉस के लिए देखिए थोड़ा कप्तान क्योंकि देरी हो रही है। वडगढ़ टीम के कप्तान यहाँ पर उपस्थित है और 51 रनों की भी टारगेट भी तैयार है। और चलते हैं नितिन कालन सर के पास। जयराम कोर साहेबांचं आगमन झालं आमच्या व्यासपीठावरती, गणेश कोर साहेबांचं आगमन झालंय आणि अशोक कोर साहेबांचं आगमन झालंय, गणेश कोर साहेबांचं आगमन झालंय। चला दापोटे संघ जास्त वेळ का घेत आहेत, कॅप्टन या लवकर। बाला भोईर साहेबांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत। चला दापोडीचे कॅप्टन लवकरात लवकर या, वारंवार आम्ही तुम्हाला सूचना करतोय। बाउंड्री लाईन क्रॉसिंग कंपल्सरी आहे, फलंदाज बाद झाल्यानंतर 38 सर्कल नाहीये। तर अनिशेठ दळवी साहेबांना विनंती होतो की आपल्या शुभाचे टॉस करायचे। अनिशेठ दळवी साहेब यांच्या शुभाचे टॉस केला जाईल। सामना असेल तो वीर तानाजी दापोडे आणि
वडकर. तर टॉस आणि दोन्ही साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल. आपण पाहिलं एका बाजूला वीर तानाजी दापोडे, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर आदित्य स्पोर्ट वडकर हा संघ तुम्ही पाहतायत. मॅच 3 ओव्हरची असेल. दापोडे संघ टॉस विने. मॅच 3 ओव्हरची असेल, लक्षात घ्या. सर्व सामने 3 षटकांचे. तर सलामीला तकदीर येत्या 2 सेकंडला सुयोग पाटील आहेत आणि गोलंदाज महेश ठाकरे येत आहेत. वीर तानाजी दापोडे संघ तुम्ही पाहतायत. यष्टीरक्षक शॉट थर्डमॅन, शॉट फाईन लेग बाय, एक शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. स्वतः सागरला आपण पाहतोय. पहिला चेंडू मात्र भरपूर उंच गेला. 18 चेंडू मध्ये 51चं टार्गेट होतं आणि सोपा झेल तिथे टेपलाय. आणि या टीमचा मुख्य फलंदाज दीपक दादा म्हात्रे प्रतिष्ठान शिडूल संघाला 0 वरती पहिला धक्का. गोलंदाजी मार्कवर. इथे मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. चूक होणार नाही आणि फलंदाज सुयोग सुद्धा 0 वरती बाद. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत गोलंदाज महेश ठाकरेने. चौथ्या हॅट्रिकची नोंद करतील का या स्पर्धेमध्ये? हॅट्रिकची नोंद झाली नाहीये, मात्र चेंडू खूप चांगला होता. चौथ्या क्रमांकावरती आपण पाहिलं तर सुशांत आलेत, विवेक स्ट्राईक एंडला आहेत. टार्गेट आपण पाहिलं तर 51 धावांचं टार्गेट आहे. 15 चेंडूमध्ये 51 धावा आपण पाहिलं तर या मॅच मध्ये करायच्या आहेत. पहिल्या चेंडूची तकदीर बाद झाला, जो या टीमचा आक्रमक फलंदाज आहे. इथे मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक येत आहेत. बघायचंय पंचांचा इशारा काय येतोय. पंच अजूनही रिकन्स्ट्रक्शन करतायत, विचारपूस करतायत. चौकार आहे. प्रेक्षकांना विनंती असेल, जो काही निर्णय असेल एकदाच तुम्ही व्यवस्थित सांगा बघून. बऱ्याच वेळा प्रेक्षक कधी कधी षटकार सांगतात, त्यामुळे पंचांनाही थोडस दुहेरी भूमिका राहायला लागतं. तर निलेश कोडे यांना विनंती होतो की गणेश कोर यांचा इथे सत्कार करायचा आहे. तर या गणेश कोर साहेब, आपला सत्कार केला जाईल. 4 धावा झालेल्या आहेत. सुंदर चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो. व्हेरिएशन खूप चांगलं आहे महेश ठाकरे या गोलंदाजाकडे. अष्टपैलू खेळाडू आहे. निलेशला तुम्ही पाहतात. अजय आम्हाला घारवलीची स्पर्धा आठवते. निलेशने काय बॅटिंग केली होती, अर्धशतक ठोकलं होतं निलेश या संघामध्ये आपण पाहत असतो. सागर सारखा कॅप्टन कूल या संघामध्ये. त्यानंतर अनंत कौर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचे सत्कार करणार आहोत. अनंत कौर साहेब या. आणि इथे हॅट्रिक पूर्ण झाली नव्हती, मात्र महेश ठाकरेने ओव्हर हॅट्रिक पूर्ण केली. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते अचूक टप्प्यावरती. त्यानंतर अशोक कौर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. अशोक कौर या. अशोक कौर साहेबांना विनंती करतो आपण यायचे. त्यानंतर जयराम कौर साहेब सुद्धा उपस्थित आहेत. जयराम कौर साहेब आपण या. हे सन्मान आपण पाहतोय उपसरपंच निलेश कडू यांच्या शुभ हस्ते केले जातात.
त्यानंतर तुषार कोर उपस्थित आमच्या व्यासपीठावरती. तुषार कोर या आपण. चला स्पीडअप करा थोडासा. ठाकूरपाडा संघ स्पीडअप करा. बबन कोर आपण या. बबन कोर साहेब आपण या. आपलाही सन्मान केला जाईल. वरोगावचे विद्यमान उपसरपंच निलेश कडू यांच्या शुभ हस्ते. राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा खूप मोठं नाव आहे आणि क्रिकेट या क्षेत्रामध्ये सुद्धा भरपूर मोठं नाव राहिलेलं आहे. विकी भोईर या. आपलाही सन्मान केला जाईल. या विकी भोईर एक जबरदस्त क्रिकेटर. संघर्ष 11 केळणी संघ जो या स्पर्धेच्या सुपर 3 मध्ये सुद्धा क्वालिफाय झालाय. आरोही 11 सरोली संघ आपण उपस्थित राहायचे लवकरात लवकर. मॅचेस 3 षटकांच्या त्यामुळे थोडीशी घाई करा. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडू मध्ये 27 धावा अजूनही करायच्या. आमच्या डीजे मास्टरला तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती. खूप चांगलं संगीत त्यांच्या माध्यमातून 6 दिवस तुम्ही ऐकतायत. अनिल दळवी साहेब आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. एक यशस्वी उद्योजक आणि एक चांगले पुरस्कर्ते सुद्धा आहेत. आणि नाईट टुर्नामेंट तुम्ही ती स्पर्धा पाहता निंबिवली त्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक अनिल दळवी साहेब. राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा खूप मोठं नाव आहे. एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांना तुम्ही आपल्या स्क्रीनवर पाहू शकता. 12 चेंडू आणि 47 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. 3 विकेट महेशने बाद केले. चांगली गोलंदाजी. महेश ठाकरे यासाठी जाणला जातो. पोलीस दलामध्ये कार्यरत सुद्धा आहे. तेवढा चांगला क्रिकेटर सुद्धा आहे. इथे मात्र चेंडू उशिरा येतोय. बॅट अगोदर फिरली. डॉट चेंडूची समाप्त होईल. दुसरं षटक घेऊन आले गोलंदाज यतीश. 47 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. हा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळतात. गॅप भरपूर मोठी आहे मात्र क्षेत्ररक्षक बघा किती वेगाने आलेत. चांगली फिल्डिंग. अष्टविनायक ठाकूरपाडा संघ तुम्ही पाहतायत. खूप चांगली स्पर्धा त्यांच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही पाहत असता. पहिल्यांदा सुभाष आबानवाले तर महेश ठाकरे यांनी सुद्धा आम्हाला भिवंडीमध्ये पहिल्यांदा संधी दिली होती. खूप सुंदर ग्राउंड. सोनाली ग्राउंड. इथे ऑन साइडला खेळायचं होतं. गोलंदाजाला माहिती आहे त्यामुळे कोणत्या प्रकारचं त्यांनी अपील केलं नाहीये. 1 धाव इथे मिळाली. सिंगल डबलने मॅच जिंकणं थोडंसं कठीण आहे. दीपक दादा मात्रे प्रतिष्ठान शेड्यूल संघाला जरूर आपण पाहिलं. खाडी चषक 48 ग्रामीण संघामध्ये चॅम्पियन संघ होता. काल रोहिंजनच्या जयदुर्गा चषक मध्ये सुद्धा सेमीफायनल पर्यंत मजल मारली होती. मात्र देसाई संघाने पराभूत केलं आणि आज सुद्धा एका ठिकाणी ऑलरेडी खेळून आलेत. त्यामुळे खेळाडूही थोडंसं थकान महसूस करतायत. पंच वाईटची खून करतायत. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल लक्षात घ्या. 1 धाव इथे मिळाली आहे. धावसंख्या 7. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 44 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. लक्ष मोठं आहे मात्र अशक्य असं काही नसतं क्रिकेटमध्ये आणि ते सिद्धही केलं शेड्यूल टीमने खाडी चषक मध्ये. अजून एक डॉट बॉल. प्रत्येक डॉट चेंडू दबाव निर्माण करेल दीपक दादा म्हात्रे प्रतिष्ठान शेड्यूल या संघावरती. आठ चेंडू 44 धावा या मॅच मध्ये करायचे. पुढच्या मॅच मध्ये टॉस दापोडे संघाने जिंकलाय. लगेच निर्णय घ्यायचा आहे आपण. हा चेंडू तुम्ही पाहताय फाईन लेगच्या वरून खेळतायत. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जाईल सीमा पार. चौकार. दीपक दादा म्हात्रे प्रतिष्ठान शेड्यूल टीमला बरेचसे संघ इथे उपस्थित राहू शकले नाही. मात्र त्या संघाने 5 वर्ष इथे प्रवेश मिळणार नाहीये. मग अशीच उल्लेख केला जय बजरंग गोरसे बी, माहुलगाव, वाकलन, वडवली बी. वडवली बीच्या जागेवर शेड्यूल संघ आलाय. हा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक झेल खाली. कोणती चूक करत नाहीये. फलंदाज होईल बाद.
सुपर 3 साठी आपण पाहिलं तर संघर्ष लेवल केळणी विकी भोईर यांचा संघ आहे. दुसऱ्या बाजूला खोनी संघ सुपर 3 मध्ये, सरवली संघ सुपर 6 मध्ये. 6व्या क्रमांकावरती आपण पाहिलं तर पोई संघ आहे. 5व्या क्रमांक आपण पाहिलं तर घुरवली संघ असू शकतो. 6 पारितोषिक या स्पर्धेमध्ये. कल्याण विभाग म्हटल्यानंतर दशरथदादा कल्याण ग्रामीणचा वर्ल्ड कप म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. तर काही संघ उशिरा दाखल झाले, काही संघांच्या माध्यमातून थोडीशी फसवणूक झाली दशरथदादा, त्यामुळे सामने आपल्याला 3 षटकांचे पाहायला मिळत आहेत. तरी आयोजक सुद्धा काही करू शकत नाहीये, त्यांना स्पर्धा पार पाडणं गरजेचं आहे. एका 2 ओव्हरची मॅच होणं त्यापेक्षा आधीच त्यांनी 3 षटकांच्या मॅच सुरू केल्या, की त्यांच्या पुढे समोर सुद्धा नाईलाज झाला. निलेश कडू असतील, उपसरपंच भाऊ गोंदे असतील आमचे, त्यानंतर अनिल म्हात्रे, प्रचंड मेहनत. इथे फटका मिस्टामिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक लॉंग वरनं बघा किती इझी आलेत. महेश ठाकरे कोणती चूक करत नाहीये, बॅटिंग चांगली केली, 3 विकेट घेतल्याने आता एक सुंदर झेल महेश ठाकरेंनी टिपलाय. पाच चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 40चा स्पीडअप करा, फास्ट खेळा थोडं. वीर तानाजी दापोडे संघ टॉस विन आहे, निर्णय कळवायचा आहे मला लवकरात लवकर. दापोडे संघ हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. इझी आपण पाहतोय, इझी गोलंदाजी खूप चांगली झाली, फलंदाजी चांगली झाली आणि फिल्डिंगचा स्टँडर्ड काय असते तुम्हाला पाहायला मिळतोय. मागच्या वर्षीच्या आपण गंधारी येथे खासदार चषक तुम्ही पाहिला असेल. खासदार चषक मध्ये चॅम्पियन संघ होता अष्टविनायक ठाकूरपाडा. तो संघ या शरदचंद्रजी पवार साहेब चषक मध्ये आपण पाहतोय. दापोडे संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. इथे बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग वर आलेत. सिंगल डबलने मॅच जिंकणं थोडंसं कठीण आहे. दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान शेड्यूल संघ. दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान हे नाव तुम्ही जर ऐकलं तर भारतातील सर्वात मोठी स्पर्धा तुम्ही पाहिली नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप, आणि त्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ होता दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान. आणि त्या संघाचे पुरस्कर्ते होते महेंद्रजी म्हात्रे साहेब, जे आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. चांदीची ट्रॉफी आपण त्या स्पर्धेमध्ये पाहिली. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रभर तुम्हाला हे नाव ऐकायला मिळतं, दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान. इथे मात्र मॅच मध्ये आता मजा नाहीये, एकतर्फी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. तरी 12 संघ आपण पाहिले, बलाढ्य संघ आपण पाहिला होता. तो रायगड संघ सुद्धा आपण पाहिला होता. आणि इथे फटका चांगला आहे, मात्र शेवट जरूर गोड झालाय. हार्डलक मात्र दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान शेड्यूल संघ. अभिनंदन अष्टविनायक ठाकूरपाडा संघ. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच वीर तानाजी दापोडे संघाने नाणेफेकी जिंकले, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते आदित्य स्पोर्ट वडगर या संघाला.